व्यायामात लभते स्वास्थ्यम, व्यायामं कुर्वतो नित्यम. मनुष्याने प्रत्येक गोष्टीला पैशाचे साधन बनवले आहे. यामधून शरीर स्वास्थ्य म्हणजेच हेल्थ अँड फिटनेस हे देखील सुटलेले नाही. आधुनिक युगात नवनवीन वाढणारे ट्रेंड्स, मॉडर्न जिम, त्याचबरोबर सप्लिमेंट्स आणि वाढत्या तृष्णेला शमवणारे ड्रग्ज आणि स्टेरॉइड्स यामध्ये आपल्या पूर्वजांच्या अलौकिक शरीर संपदेची आणि ज्ञानाची दुरावस्था झाली नाही का? दुरावस्थाच काय तर अगदी होरपळच म्हणायला हवं. भारत हा असा देश जिथं ज्ञान, शिक्षण हे मुबलक आणि सहज सोपं होतं. तिथे आज हे सगळं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देऊन त्यावर मात करणाऱ्या इथल्या राकट लोकांना आता स्वतःचं ओझं बनलेलं हे शरीर सांभाळणं अवघड झालंय. विदेशी शिक्षण, विदेशी पद्धती, विदेशी खानपान आणि सवयी यामध्ये इथला तरुण इतका गुंतलाय की तो आता आपल्या जीन्सला कमी लेखू लागलाय. जे चांगलं ते आत्मसातच करावं यात शंका नाही, पण आपण आपल्या इतिहासात किती खोलवर जाऊन शिकलो हे देखील तितकंच महत्त्वाचं नाही का? व्यायाम पद्धती, आरोग्य, खानपान यासंबंधीची अगदी शास्त्रोक्त माहिती आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आहे, पण उलगडून बघेल कोण तर समजणार ना. प्राचीन काळी आसने, व्यायाम, शरीराच्या विविध लयबद्ध हालचाली ज्यात सूर्यनमस्कार, दंड बैठका असे विविध व्यायाम प्रकार, मल्लखांब, दोरखंड, विविध बेढंग ओबडधोबड आकाराची दगडे, पोती उचलणे, विविध प्राण्यांच्या चाली आणि शेवटी प्रतिस्पर्ध्यांसोबत जोर व डावांची मेहनत आणि सराव केला जाई. याचबरोबर आहार-विहार, आचरण यांची एक आचारसंहिता पाळली जायची. त्या सर्वांचा पाया होता तो म्हणजे संयम. व्यक्तीला शक्ती व ज्ञानाचा अहंकार झाल्यास त्याचा ऱ्हास हा नक्कीच होतो. म्हणून विचार आचार शुद्ध ठेवून संयमी जीवन व्यतीत करावे हेच इथले शाश्वत सत्य आहे. आज चहूबाजूला भारतभूमीमध्ये याचाच विपर्यास चालू आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर स्वास्थ्याला भौतिकतेच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवले आहे. आपल्या उन्नत परंपरेला जोपासणे हे देखील आपलेच कर्तव्य आहे. व्यायाम व शरीरशास्त्र याकरता व्यायाम दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भारत.